फार पवित्र ठिकाण आहे. शुक्ल भारती महाराजांचं या ठिकाणी वास्तव्य आहे. आमच्याबरोबर होते ते आळंदीमध्ये शिकण्यासाठी. एकत्र राहण्याचा योग त्या काळामध्ये आला होता. आणि मठ आहे, परंपरेचा परमार्थाचं वास्तव्य आहे. आणि कुठे ना कुठेतरी या गावाबरोबर साधू संतांची एक प्रकारची नाळ जुळलेली आहे. वामन भाऊ असतील, भगवान बाबा असतील, अन्यत्र छोटे मोठे संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या संतांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला. संत या शब्दाचा अर्थ आहे की या पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं रत्न. जसं आपण चांगुलपणा म्हणतो ना की शेतकऱ्यापेक्षा थोडासा व्यापारी वर्ग चांगला आहे, श्रीमंत आहे. व्यापाऱ्यापेक्षा राजकारणी वर्ग आहे, त्याच्यापेक्षा IAS वर्ग आहे. ही सगळी एकापेक्षा एक बुद्धिमान मंडळी आहे. आणि बुद्धी एक असा प्रकार आहे ते वंश परंपरेने मिळत नाही, तो त्याला कमावाच लागतो. वडिलांची 10 एकर जागा असेल तर ती मुलाला मिळते. 2 असेल तर 5-5 एकर मिळते. 5 मुलं असेल तर किती वाटायला येते? बोला ना. 2 एकर मिळते नक्की. मुलं जास्त आहेत, वाटणी जास्त होईल. पण असं कधी झालंय का की बापाचा अमुक एक डोकं आहे आणि 2 मुलं आहेत, मेंदू असं वाटून देता येतो? तुकोबारायांनी अभंग लिहिले. तुकोबारायांच्या मुलाला नाही लिहिता आलं, तुकोबाराच्या वडिलाला लिहिता नाही आले. विठ्ठल विठ्ठल. मेंदूची जी वाटणी आहे ना ती ज्ञान कोणालाच देता येत नाही. आणि ज्ञान एक अशी वस्तू आहे या जगामध्ये मेहनत केल्याशिवाय मिळत नाही. फक्त माणसाजवळ इच्छा असते आणि त्या इच्छेच्या आधारे तो आपापल्या पद्धतीने मार्गाचं क्रमण करत असतो. कीर्तन थोडंसं तरुण पोराने व्यवस्थित ऐका. जी तुमच्या जीवनामध्ये इच्छा असते त्या इच्छेचं परिवर्तन तुमचं रूप असतं. तुम्ही दारू पिता, मी काही कीर्तनात असं म्हणणार नाही की दारू पिऊ नका. दारू पिता ही तुमची आवड आहे आणि त्या आवडीचं रूपांतर गटारामध्ये होतं. कोणी ढकलले का त्या माणसाला गटारामध्ये जा, भांडे विक, मंगळसूत्र विक, स्वतःच्या शरीराकडे पाहू नको, नाही कोणी शिकवलं. तिची इच्छा आहे मला दारू प्यायची, त्या इच्छेचा परिणाम दारू आहे, तर दारूचे परिणाम आहे ते याला भोगावे लागतात. हे जसं आहे वाईट इच्छा केल्यानंतर वाईट भोगावं लागतं, तसं हे सुद्धा आहे. कलेक्टर व्हायची इच्छा झाली तरुण पोरांना, BA पास केल्यानंतर एका वर्षात परीक्षा पास करून ते कलेक्टर होऊ शकतात. हे सुद्धा परिणाम आवडीचाच आहे. दारू प्यायची आवड आहे, दारू पिल्यामुळे होणारे नुकसान आहे. अभ्यासाची आवड आहे, अभ्यासामुळे मिळणारा फायदा आहे. नुकसान दोन्हीकडे. दारू पिताना बरी वाटते, मला माहित नाही बघ म्हणतात लोक, आणि काही वर्षांनी त्रास होतो दारूचा. लिव्हर खराब होतं, पोट खराब होतं, सगळं रक्तामध्ये दारू उतरते. हे काही दिवसांनी. अभ्यासाची आवड असली त्याच्यामध्ये सुद्धा त्रास आहे, पण दोघांचा फरक आहे. दारू पिल्यानंतर त्रास होतो, अभ्यासाला अगोदर त्रास होतो. त्रास होतोच. कॉपी करून पास होणं सोपं आहे. तुमच्या भागात तुम्ही बघितले डोळ्याने, बाप पोरांना कॉपी पुरवतात. काय पोटात जन्माला आलात तुम्ही? पृथ्वीवरचा आपला परिसर असा आहे, बापांनी मुलाला चुकीचं वागायला शिकवावं हे साधी गोष्ट नाही. म्हणून आवड आहे तुमच्या जीवनामध्ये आणि त्या आवडीचे परिणाम प्रत्येक माणसाला भोगावे लागतात. अभ्यासाची आवड आहे, राजकारणाची आवड आहे, जीवनाची आवड आहे, अशा हजारो प्रकारची आवड आहेत. तुमची आवड काय आहे हे तुमच्या आचरणामधून दिसतं. भाषा कळाली का तुम्हाला माझी? आवडीचं रूपांतर तुम्ही आहात. आवडीचं रूपांतर तुम्ही आहात. पुन्हा म्हणून डबल सांगितलं तुम्हाला. आवडीचं रूपांतर तुम्ही आहात. रावण
विद्वान होता, तपस्वी होता, हा त्याचा एक भाग झाला, जमेची बाजू झाली. आवड स्त्रीची होती म्हणून बर्बाद झाला. माझा मुद्दा लक्षात ठेवा. काय सांगतो तुम्हाला, आवड कशाची आहे? स्त्रीची आवड आहे. लंक्यासारखं घर बर्बाद, सोन्याचं घर बर्बाद झालं. रावणाचं विद्वान असून सोन्याचं घर जर बर्बाद होऊ शकतं, तुम्ही तर शेतकरी आहेत. तुम्हाला स्त्रीची आवड म्हणण्यापेक्षा नुसती तंबाखू सुद्धा कर्करोग करून जाते, कॅन्सर करून जाते. आपल्याकडनं औषधी ज्ञान आहे ना, शरीराचं ज्ञान आहे ना, शरीर तंदुरुस्त ठेवण्याचं ज्ञान आहे. आपल्याला त्रास होणारच. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण जेवणाचा बॅलन्स बघितला तर जशी तुमची आवड असते, तुम्ही काय आहात हे महत्वाचं नाही, तुमची आवड कशी आहे ते महत्वाचं. काय आहात हा संसाराचा भाग आहे. सुशिक्षित माणसाच्या घरात जन्माला आलात, शिकणारच तुम्ही. शिकलात म्हणून मनुष्य झालात असं या जगामध्ये कधी घडत नाही. अर्थ कळाला? शिकलात म्हणून मनुष्य झालात, श्रीमंत आहात म्हणून बुद्धिमान आहात असं कधी जीवनामध्ये घडत नाही. कष्ट करेल तोच माणूस महान होतो. गीतेचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. भगवान श्रीकृष्णाला कधीही काम न करणारे माणसं आवडलेली नाहीत. काम न करणारे. आणि आता हे आपल्या व्यवहारामध्ये बघा तुम्ही, जे कष्ट करतात ना ते श्रीमंतच होतात. दुकानदार बघा तुम्ही, सकाळी 7ला दुकान उघडतात, रात्रभर दुकानापर्यंत 10 वाजेपर्यंत. ही तपश्चर्या आहे. आपण वर्षातून 7 दिवस सप्ताह करतो, त्याच्याकडून 2 तास पहारा घेत नाही. विनेचा पहारा असतो का नाही, भावकीचा पहारा असतो, घेतच नाही. वर्षातून 7 दिवस, 7 दिवसातून एका दिवसामध्ये 2 तासाचा पहारा घेत नाही आपण. दुकानदार 12 महिने दिवसभर उभा असतो दुकानावर. बघितलं तुम्ही त्याचा किती पहारा आहे मोठा. तुमचा बघण्याचा अँगल वेगळा आहे, तर माझा अँगल वेगळा आहे बघण्याचा. दुकानात राहणारा मनुष्य 12 तास उभा असतो, मग त्याला पैसा मिळतो. त्याच्या विरोधामध्ये भर उन्हामध्ये, मेच्या उन्हामध्ये तुम्ही जमीन कसता, नांगरता, पावसाळ्यात काम करतात, त्याच्या मोबदला तुम्हाला मिळतो. पण शेतकऱ्यापेक्षा पैसे जास्त मिळतात व्यापाऱ्याला, हे तर खरे नाही. कष्ट, आपले कष्ट कमी, त्याचे कष्ट जास्त आहेत. त्याला कष्टाबरोबर बुद्धी. कष्ट आहे ना व्यापाऱ्याला. मला तर तुम्हाला इमानदारीने सांगतो, राजकारणी लोक इतके कष्ट कोणताच माणूस घेत नाही. ते श्रीमंत आहे का काय तो त्यांचा भाग झाला. 2-2 महिने आपल्या घराच्या बाहेर निघायचं आणि भारतभर फिरायचं. पंढरीचा वारकरी. आणि हा राजकारणी भारताचा. तुमचं त्याचं शेड्यूल बघा ना. ते हेलिकॉप्टरने प्रवास करतात, गाडीने करतात, पाय, हे सगळं भंकस असतं. बसावं तर लागेल ना माणसाला. नवीन एका माणसाला हौस झाली अमेरिकेला जायची. त्याला विजा मिळाला, तो निघाला. हौस, काही माहित नाही त्याला अमेरिकेचं. तुम्हाला काही माहित नाही अमेरिकेच्या बाबतीमध्ये. अमेरिका कशी नंतरचा भाग आहे. विमान असताना तुम्ही बघितले जवळून असं वर जाताना, असं बोगदा टाईप असतो गोल विमान. त्याच्यामध्ये असे 3-3 सीटं असतात जवळ छोटे. हे सीट मोठे बरं का. विमानातलं सीट फार लहान असतं त्याच्यापेक्षा. एवढं मोठ्या सीटाला पैसे टिबल लागतात. असं जर सीट विमानात घ्यायचं असेल त्याला बिझनेस क्लास म्हणतात. इकॉनॉमी क्लास आणि बिझनेस क्लास. इकॉनॉमी क्लास म्हणजे जिथं 3 सीट मावतात तिथं 3च. आणि बिझनेस क्लासमध्ये 3च्या जागी 2 सीट. मग ती 1 सीट कमी झाली, त्याचं तिकिटामध्ये वसूल करायचं दोघांकडून. आता बसला विमानामध्ये. इथून अमेरिकेला जायला 24 तास लागतात. किती? आणि 24 तास असंच बसायचं. बरं, विमानात काय करणार तुम्ही? काय जमीन आहे काय? खाली बघितलं की समुद्र, एवढा बोगदा, कृत्रिम श्वास, ऑक्सिजन,
असं 24 तास बसून राहायचं. तुम्हाला असं वाटतं अमेरिकेचे माणसं काय श्रीमंत जाताना काय हाल होतात ते बघा. आणि दुसरा झटका हा झाला बसायचा. 24 तास बघा, तुम्ही बसूच शकत नाही 24 तास. नवीन नवीन गादीवर बसलो मी, मला ते बसायची सवय नव्हती गादीवर. एक जण म्हणलं, महाराज संध्याकाळी तुम्ही एकादशीला कीर्तन केलं पाहिजे. म्हणलं जरूर. म्हणलं मी किती वाजता गादीवर बसतो? 7 वाजता. आपण दोघं गादीवर बसू, संध्याकाळी दोघं कीर्तनाला जाऊ. आला तो पुढच्या एकादशीला. 1 तासातच चुळबुळ सुरू झाली. मांडी हे कर, पाय हे कर, ते कर. कसं तरी 3 तास दम धरला. म्हणे बाबा जरा फिरून येतो. म्हणजे आपण दोघं फिरायला जाऊ. 12 तास बसायचं आणि पुन्हा कीर्तन करायचं. हे बसणाऱ्याला कळणार, तुम्हाला काही दुःख कळणार आहे त्याचं. बसणं सोपं वाटतं, पण सतत नाही बसू शकत मनुष्य. 24 तास बसल्यानंतर दुसरा झटका. आता तिथं सूर्योदय झालेला आहे. 12 तासाचा फरक. आपण रात्रीमध्ये आहोत, 9:45 वाजले, तिथं 9:45 सकाळचे वाजले. म्हणजे आपल्या बॉडीला झोपायचा टाइम आणि तिथं काम करायचा टाइम, बॉडीला दुसरा फटका. आणि त्याला जेट लॅग म्हणतात इंग्लिशमध्ये. तुम्ही ज्यावेळेस तिथं जाता ना, तिथं दिवसा झोपता, रात्री जागता. या करण्यामध्ये नुकसान होतं. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, 24 तासाचा प्रवास, तिथं पुन्हा इंग्रजी भाषा, खाण्यापिण्याचे बंधनं. चपाती आणि भाकरी ही जी संकल्पना आहे ना, भाकरी ही महाराष्ट्रातच आहे. ते पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वगैरे. कोकणात भाकरच नाही. जर तिथे गेलो आपण कीर्तन करण्यासाठी, तर ते लोक तांदळाची भाकर करून देतात. म्हणलं तांदळाची भाकर करण्यापेक्षा तांदूळच खाऊ घाला ना. नाही, तुम्हाला लोकांना आवडत नाही म्हणून आम्ही तांदूळ, पण ज्वारी नाही, गहू नाही, काही नाही. त्यांचं जेवण वेगळं. चपाती हा प्रकार फक्त भारतातच आहे. बाहेर ब्रेड आहे. किती खाणार तुम्ही? लाटलेली चपाती नाही, भाजलेली नाही. तो लांब ब्रेड आणायचा, त्याचे तुकडे करायचे, त्याला लावायचं बटर वगैरे. किती दिवस खाणार तुम्ही? आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती? मसाले फक्त भारतातच आहेत, जगात कुठंच नाही. आमच्याकडे काही मित्रमंडळी आहे, संन्याशी वगैरे ना, वैष्णव. कांदा खात नाहीत ते. युपीला वगैरे, काश्मीरमध्ये संन्यासी संप्रदायामध्ये, वैष्णव संप्रदायात कांदा खात नाहीत ते. कांदा खात नाहीत. ते माझ्याकडे येतात भेटायला भगवानकडं. आल्यानंतर त्यांना जर म्हटलं ना, श्रीखंड, पुरणपोळी, काही नाही, कांद्याची भाजी करा आणि लसणाची चटणी. मी म्हणलं असं का? म्हणजे एवढंच 2 मिळत नाहीत, बाकी सगळं मिळतं. आता आपण रोज कांदा आणि लसूण खातो, आपल्याला वाटतच नाही असला पाहिजे काय. आणि पण त्यांना मिळतच नाही वर्षभर. आला की ते कांद्याची भाजी जेवताना कांदा बुक्कीने फोडून खाणार आणि त्यांना ब्रह्मानंद मिळणार. मिळत नाही. तसं मसाले इथं आपण रोज खातो, पण तुम्ही जाऊन बघा बाहेर नाही मिळत मसाले. मग काही माणसं हुशार इथून चटणी घेऊन जातात. किती दिवस खाणार चटणी जेवणाचं? म्हणजे तुम्ही विचारा. आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या पद्धतीप्रमाणे काम करावं लागतं. हा त्रास सहन केल्यानंतर पैसा मिळतो. माझा मुद्दा ही तपश्चर्या आहे. 24 तास बसणं, शरीराला बदलणं, टाइम बदल. तिकडून इकडं आल्यानंतर पुन्हा फजिती होते. इकडं आल्यानंतर इकडची रात्र, त्यांचा दिवस. इथं रात्रभर बसून असतो, लवकर झोपायचं. बॉडीला माहीत असतं. जसं घड्याळ आपल्या हातात आहे तसं बॉडीचे घड्याळ असतं आणि ते त्याच्या पद्धतीने काम करत. आपोआप झोप येणार, आपोआप भूक लागणार. पण वेळ बदलल्यानंतर शरीराला समजायला वेळ लागतो. पैसा मिळवायचा असेल, एक कष्ट सहन करायला लागतं. बुद्धिमान आहात, ज्ञानी व्हायचं असेल तर कष्ट सहन करावं लागेल. पैसा पाहिजे असेल तर 12-12 तास तुम्हाला उभं राहावं लागेल. का? याला म्हणतात आवड. त्याच्या पाठीमागे काय? पैशाची आवड आहे. काही माणसं विद्वान आहेत, पैशाची आवड आहेत.
ज्ञानही कुणाला देत नाही, पैसाही कुणाला देत नाही. लोभी मनुष्य पैसा जमा करतो पण देत नाही. ज्ञानी मनुष्य ज्ञान जमा करतो पण देत नाही. संत ज्ञानही वाटतात, त्यांच्याकडे पैसा आल्यानंतर अन्नदानही करतात. भगवानगडावरून कोणी उपाशीच जात नाही. आता तर नवीन फॅड आहेत. पुण्यातून बीडला जाणारी लोक, परभणीला जाणारी लोक पहिले रस्त्यात थांबायचे नगरला वगैरे वगैरे. आता नगरला वगैरे चहा घ्यायला थांबतात जेवायला गडावर. बीडचा माणूस, परभणीचा माणूस पुण्याहून निघाल्यानंतर जेवायला कुठं? गडावर. मग मी विचारलं एक दिवशी की वा तुम्ही एवढ्या लांबून येता, जेवण करता, मला ठीक आहे, पण मला काय सांगायचं, चुलीवरच्या भाकरीच भेटत नाही. कुणाच्या काय समस्या नाही, कुणाच्या काय समस्या. शहरामध्ये चुली नाही आहेत, गॅस आहेत. नवरा बायको दोन्ही गॅसवर. मग गडाच्या भाकरी का आवडतात? चुलीवरच्या भाकरी नवीन खायला मिळतं, आणि दुसरं म्हणजे पैसा नाही. म्हणजे फुकटे लोक शहरात आहेत, शिकलेली लोक खाऊन पुन्हा म्हणतात सुंदर जेवण होतं. पण ते या शेतकरी महिलांनी भगवान बाबाचा नैवेद्य म्हणून पाठवलाय हे विसरतात. खरंच महिला भाग्यवान आहेत. बाबांचा महिन्यात एकदा का होईना आपल्या घरातली भाकरी भगवानगडावर जाते, बाबाला नैवेद्य जातो. साधी गोष्ट नाही, फार कठीण गोष्ट आहे. आवड त्याच्या पाठीमागचा, आशीर्वाद मिळावा, संतांचंही मिळावं म्हणून मानवी जीवनाचं एका शब्दामध्ये जर आपण सार काढलं, आवडीप्रमाणे जीवन, एवढं सार आहे. काय आवड आहे तुमची, त्याच्यात तुम्ही काय आहात त्याच्याप्रमाणे जीव. श्रीमंत आहात, आवड कशाची त्याच्यावर. पैशाची आवड आहे, व्यापारी व्हाल. कामाची आवड आहे, नोकर व्हाल. व्यापारीमध्ये रिस्क आहे, आवडत नाही लोकांना. महाराष्ट्रीयन माणूस व्यापार करत नाही का? रिस्क घ्यायची ताकद नाही. का घेत नाही? आवड नाही. राजस्थानी मारवाडी लोक रिस्क घेतात, धोका पत्करतात, नोकरी करत नाहीत, व्यापार करतात, आवड आहे. त्याप्रमाणे मानवी जीवनाचं जे स्वरूप आहे, मला वाटतं माझी भाषा तुम्हाला कळत असेल, आवडीप्रमाणे माणूस घडतो. आवडीप्रमाणे माणूस घडतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लहान मुलांमध्ये आई बाप आवड निर्माण करतात का मुलाला आवड असते? मुलाला. बोला, बिंदास बोला, म्हणजे झोपले नाही म्हणजे कळेल ना मला. शिवाजी महाराजांमध्ये स्वराज्य निर्माण करण्याची आवड निर्माण झाली का आईने निर्माण केली? माझं तुमचं तर चुकीचं ठरलं. जिजाऊनी मुलामध्ये प्रेरणा तयार केली, आवड निर्माण केली. फार महत्वाचा भाग आहे. मुलामध्ये आवड निर्माण केली आणि शिवाजी महाराजांना आपल्या मुलाला वेळ देता आला नाही म्हणून संभाजी महाराज कमी पडले. ताकद जास्त, बुद्धिमत्ता जास्त, आवड निर्माण करण्याकरता जो वेळ द्यावा लागतो तो वेळ कमी पडला. कारण की दौरा स्वाऱ्या ह्याच्यामध्ये, म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं फार अवघड आहे. एखादा माणूस बुद्धिमान असतो, भारतभर दौरा चालू असतो, सकाळी इथं दुपारी तिथं, घरात लक्ष देता येत नाही. आवड आहे म्हणून घरातल्या आई बापाचं कर्तव्य असतं आपल्या मुलामध्ये आवड निर्माण करणं, आणि त्याला आई जिद्दी लागते. नाही तर चाललंय पोरं लहान आहे लहान आहे लहान आहे, त्या लहानाला दोन दोन लहान झाले तरी आईच्या दृष्टीने पोरगा महान होतच नाही. परिणाम काय होतो? आईसह मुलगा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराचा सुंदर अभंग आहे, श्रीमंताच्या घरी किंवा विद्वानाच्या घरी मला जन्म नको. जिथं परमात्म्याची आवड निर्माण केली जाते अशा हरिदासाची
प्रभूची आवड तयार होते. माळकऱ्याच्या घरी वारकऱ्याच्या घरात जन्माला आल्यानंतर सकाळी काकडा हरिपाठ आपोआप पाठ होतात, त्याला पाठ करण्याची गरज पडत नाही. मानवी जीवनाचं तत्वज्ञान आवड तिथे निर्माण होते. जगद्गुरु तुकोबरांच्या 8 पिढ्या परमार्थाच्या होत्या, म्हणून त्यांच्या DNA मध्ये परमात्म्याची आवड होती. विठ्ठल आवड बदलत नाही, आवड बदलत नाही लहानपणीपासून. तुम्ही माझ्या सगळे समोर हिंदू बसलेले आहात. मुस्लिम लोक 5 वेळा नमाज पडतात. मला हिंदूच्या पोराचं एवढं कौतुक वाटतं, काय नवीन फॅशन निघाली. इथली कटिंग करतात आणि मधलं गवत उभं असतं. पाकिस्तानी मुसलमानांचा भारतीय मुसलमानचा पेहराव बघा, जग बदललं. इंटरनॅशनल क्रिकेट खेळतात मुस्लिम लोक, दाढी तशी ठेवतात. बघा तुम्ही, मिशन असतात त्यांना. आपले लोक आहेत एवढे कट्टर धर्माच्या प्रती. उलट हिंदू लोक जेवढं हिंदूला नावं ठेवतात, मुस्लिम धर्मामध्ये कधी बघितले का त्यांच्या कुराणाला नावं ठेवणार जन्माला आलाय? धर्मासाठी स्वतःला उडवून देण्याची ताकद मुस्लिम लोकांमध्ये आहे, आपल्यामध्ये नाही. याचं कारण आहे आवड घरातून निर्माण होते. अल्लाह प्रती किंवा कुराण, मोहम्मद पैगंबर जन्मजात त्या मुलांमध्ये आवड निर्माण होते. लहान वयापासून गोल टोपी पैजामा दाढी. नवीन नवीन तरुण पोरं बघा धर्मासाठी जगतात, आपण फॅशनेबल होण्यासाठी जगतो. ते व्यापार करतात, श्रीमंत आहे, आपण नोकरी शोधतो. दोघांचा फरक. याचं कारण आपल्यामध्ये काही नाहीच, आवड हा प्रकारच नाहीत आपल्यामध्ये. म्हणून शिक्षण करताय, तुम्ही शेती करताय, अभ्यास करताय, आवडीने केला तर फळद्रूप होतो. 2-2 एकर शेती आहे जुन्नर भागामध्ये, आंबेगाव भागामध्ये, आणि 1-1 नंबरचे त्यांच्या गाड्या आहेत. आवड आहे त्याच्या. अहो मातीचा दगड दिसत नाही, इतकी स्वच्छ जमीन असते त्याची. शेतातच घर, उठलं की काम करते, उठलं की पैसा येत राहतो. कष्टाला प्राधान्य, याला म्हणतात आवड. हे आवडीचं महत्व. आपल्याला आवडच नाही. मी गेल्या आता 15 वर्ष झाली मला या गादीवर बसून. मी असं थोडंसं वातावरण पाहतो ना, आडवं येण्याची आवड आहे, पण मोठं होण्याची आवड. दुसऱ्याची नवीन गाडी आली, अंतःकरण पेटतं. कशी आणली गाडी, कुणाचं मुलगा तोडा, तुला घेणं काय त्याचं. नवीन गाडी आली त्याची चाकाची हवा सोडून दे, दगड घेऊन त्याला क्रॅश कर, काय कर. ही वृत्ती आपल्या घरामध्ये. आपल्याला काही मिळावं ही वृत्ती नाही, मिळालेलं दुःख कसं निर्माण होईल याचं बघितलं. कधी कधी मी बघतोय गुराखी असतात ना रस्त्याने गाड्यात, तर गुराखीने गाव सोडून दिलं ना, ते पोरं काय करतात, मोठे मोठे दगड रस्त्यात आणून ठेवतात. तुम्ही भारतामध्येच हे गोष्टी बघू शकता बरं का, बाहेर नाही. दगड आणायचे आणि कुठे ठेवायचे. भावना काय, दगडावर गाडी आदळली पाहिजे, आनंद. जे लहान मुलं गायी राखत असताना आडवं यायचा प्रयत्न करतात, असे पोरं मोठं झाल्यानंतर सरपंचाला काम करून देतील का. संस्कार लहानपणीपासून आडवं यायची पद्धत झालेली. मग मोठं झाल्यानंतर मग गावामध्ये लाईट नसते, रस्ते नसतात, काय नसतं. आणि एखाद्याला विचारलं मला जरा काय, गावच नाही, मूर्ख आहे. गाव मूर्ख आहेत म्हणजे तुम्ही कोण झालात, त्या गावातलेच तर तुम्ही. काय बोलणे आवड. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मूलभूत संतांनी काहीही करा, त्याच्या मुळाशी आवड पाहिजे. भजन करायचंय ना, आवडीने व्हावे, आवडीने. भजन करायचंय का, आवडीने व्हावे. हरिनाम घेस तुझी चिंता
आवड ज्यावेळेस परिपक्व होते तिलाच प्रेम म्हणतात. प्रेम आणि आवड हे काही वेगळं वेगळं नाही. ज्याच्यावर प्रेम आहे तो आवडतो म्हणून प्रेम आहे. विठ्ठल तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. आवडे हे रूप गोजीर विचारलं तर आवडे हे रूप. मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होत नाही. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात मला आवड असल्यामुळे मूर्तीतून आनंद होतो. हे रूप आवड आहे. कोणतं रूप आहे ते? गोजीरवाणार. आपल्याला मूर्ती बघितली काहीच दिसत नाही. फक्त आपण जास्तीत जास्त म्हणतो चांगली आहे का, कशी दिसत. जगद्गुरु तुकोबरा आहे असं नाही म्हणून. आवड आहे म्हणून मूर्ती गोजीरवाणी. सगुण सुंदर ते ध्यान उभे. हे जे अभंग आहेत कधीतरी आपल्या जीवनात येतात का? भगवंताचं ध्यान सुंदर आहे असं कधी वाटत? ध्यान करतच नाही तर सुंदर असायचं काय गोष्ट? आपल्या ध्यानामध्ये विषय असतात, निर्विषय वस्तू नसते. कसं काय आपल्याला आनंद निर्माण होणार? आपल्या आवडीचे विषय वेगळे, संतांच्या आवडीचे विषय वेगळे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात मला परमार्थाची आवड आहे, विशेष करून भगवंताच्या सगुण रूपाची आवड आहे. काय परिणाम झाला? पाहता लोचन सुखावले. स्त्रियांनी जरा नीट कीर्तन ऐका, खूप गोड विषय. पाहता लोचन. मला सांगा, नवरा घरामध्ये येतो आणि मुलगा 4-5 वर्षाचा घरामध्ये येतो. स्त्रियांना सांगतो, नवरा घरामध्ये येतो आणि 5-6 वर्षाचा पोरगा शाळेत गेलेला घरामध्ये. तुम्ही आता पुरुष मंडळी बसलेले आहेत, बाईकडे बघून नवरा आल्यावर आनंद जास्त होतो का पोरगा आल्यावर होतो? टेन्शन घेऊ नका, नवरा रोजच येतो. पण 5-6 वर्षाचा पोरगा शाळेतून ज्यावेळेस परत येतो त्या स्त्रीचा, आईचा चेहरा बघा तुम्ही. हे अभ्यास करण्यासारखे विषय असतात. तिचे डोळे पहा, तिचा चेहरा पहा, तिची भाषा पहा. आणि मुलाकडे बघत असताना तिच्या डोळ्यातून प्रेम झरा वाहतो. प्रेम झरा वाहतो. मुलाकडे पाहत असताना कोणतीही आई, काळी गोरी आई असं नाही बरं का, काही गरीब श्रीमंत आई असला काही भेद नाही. आपल्या मुलाकडे पाहत असताना तिच्या डोळ्यातून जे प्रेम येतं, आईने नुसतं पोराकडे पाहिलं तरी पोरगा हसतं, याचं नाव आहे प्रेम. विठ्ठल विठ्ठल. आणि आपला विषय बघा तुम्ही, नवरा आला ना, आता मी तुम्हाला सांगायला पाहिजे कीर्तनामध्ये, तुम्ही आल्यानंतर घरात किती आनंद होतो त्यातले त्यात दारुडे असला पाहिजे. त्याला नवरा म्हणत नाहीत, मुर्दा मानतात. आणि तिचा मुर्दा जिवंत चालत असतो, चालणाऱ्याला ते काय म्हणते? प्रेम नाहीये. माझा मुद्दा लक्षात ठेवत आहे. मनुष्य, तो मुलगा कधीतरी लहान होता, आईच्या डोळ्यामध्ये सुखावतो पोरगा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात
आईला ज्याप्रमाणे आनंद होतो मुलाकडे पाहिल्यानंतर, पाहता लोचन सुखावले मला आनंद होतो भगवंताकडे पाहिल्यानंतर. मग आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आईने आपुलकीने आपल्या मुलाकडे पाहिल्यानंतर डोळे बदलतात. देवाकडे संतांनी पाहिल्यानंतर प्रेमामुळे आपुलकीमुळे संतांचे डोळे बदलतात. त्याच देवाकडे दुसरा मनुष्य पाहत असेल त्याला काहीच वाटत नाही. व्यवहार आहे ना. मुलगा 5च वर्षाचा मुलगा आहे आणि दुसऱ्या बाईचा मुलगा आला, आईला काहीच वाटत नाही. मुलगा एकच 5-5 वर्षाचा. आपला आला तर डोळ्यामध्ये फरक पडतो. लक्षात येते. आपला असेल तर डोळ्यात फरक, आपला नसेल मुलगा असेल तर त्या बाईला काही फरक पडणार. असाच तर परमार्थ आहे. भगवान बाबा कुणाचे, वामन भाऊ कुणाचे, मानेल त्याचे. बाबांचा फोटो पाहिला हात जोडतात लोक, भाऊचा फोटो पाहिला हात जोडतात लोक. काही लोक म्हसोबाला हात जोडतात, त्यांचा म्हसोबा त्यांचा आहे, संत त्यांचे नाहीत. काही लोक देवीकडे जातात. ज्यांना साईबाबा आवडतात त्यांनी बाबाकडे पाहिले की ते म्हणतात नाही आमचे संत साईबाबा. कोणाचे गजानन महाराज, कोणाचे स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या आवडीनुरूप आपल्या देवतेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. विठ्ठल मुलगा तोत्र जरी बोलायला लागला तरी ती आईला भाषा समजते. तो कोणत्याही शब्दाचा पूर्ण उच्चार करत नाही. अपूर्ण भाषा आईला पूर्ण समजते. याचं कारण प्रेम, आवड. आपल्याला जोड्याने जरी तोंडाने बोलून मारलं तरी कळतच नाही. आणि एखाद्याला शिवी दिली प्रतिकार नाही केला तो आपला काय संबंध आहे, त्याचं तोंड आहे, बोलला बोल. आणि ज्याला राग आला त्या शिवेवरून महाभारत सुरू होत. लागलं तर स्वीकार केला तर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आईला आपल्या मुलाकडे पाहिल्यानंतर डोळे जसे सुखावतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला भगवंताकडे पाहिलं डोळे सुखावतात. आणि असं वाटतं आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई, पुढे आवडणारी वस्तू सतत डोळ्यापुढे असली पाहिजे. आवडणारी सतत डोळ्यापुढे पाहिजे. वस्तू काहीच करत नाही. नवरा पैसे आणतो, मुलगा पैसे आणत नाही. प्रेम मुलावर आहे. म्हणून आता दृष्टी पुढे गरज भागवली जाते. विषय वेगळा आहे, प्रेमाचा विषय वेगळा आहे. आता दृष्टी काहीच नसतं. कीर्तनात बोलू नये पण ठीक आहे. जेवढे इथं सगळे वयोवृद्ध लोक बसलेले आहेत, मुलं बाळा आहेत, सगळ्यांना मुलाचं लग्न करण्यासाठी पैसा गोळा करतो का नाही मनुष्य? कष्ट करून जे पैसा शिल्लक ठेवतो आपल्यासाठी नाही, मुलाच्या शिक्षणासाठी. उद्या मुलीचं लग्न होणार आहे, मुलगी जन्माला आल्यापासून बाप पैसे तयार ठेवतो.
मोठी होणार आहेत, पैसे बाजूला करा, मोठी होणार आहेत, पैसे बाजूला करा. भाषा कळते का माझी? बाप काय करतो, 18 वर्ष होईपर्यंत मुलीसाठी लग्नासाठी पैसे गोळा करतो. कळली का नाही भाषा? आणि ती मुलगी बापाकडे न पाहता दुसऱ्याचा हात धरून पळून जाते आणि लग्न करते. मी जरा जास्त पुढे सांगतो, लग्न करते. अजूनही तुम्हाला भाषा नाही कळाली. 18 वर्ष बापाने पैसे कशासाठी साचवले? लग्नासाठी. आणि ती पळून जाऊन तिने काय केलंय? तिने दोन्ही लग्नच आहेत ना. बाप पण काय म्हणतो लग्नासाठीच पैसे आहेत, आणि ती पळून जाऊन लग्नच करते. कशा करतात? बाप लग्न करणार नसतो का? कीर्तन कळायला विठ्ठल. हा फरक लक्षात ठेवा. याच्या दोघांमधला फरक काय? आवड. बरोबर आहे, काही प्रश्न नाही. वडील सुद्धा लग्नासाठीच पैसे गोळा करतो, पळून जाऊन ती सुद्धाच लग्न करते. कधी कधी ते मुलगी मूर्ख असते, व्यवहार कळत नाही. औरंगाबादमध्ये घडलेली घटना आहे. क्लास 1 अधिकारी SP, आणि त्याची जी मुलगी आहे ती महाराष्ट्रात पहिली आलेली. महाराष्ट्रामध्ये 12वीला पहिली आली, MBBS ला नोकरीला आली. मोठे SP ची मुलगी. आणि मग ती मेडिकलला जात असताना SP पोलिसाचा जिल्ह्याचा प्रमुख SP, मग ते काय पायी थोडीच जाणार आहे शाळेमध्ये. मग एक नोकर, मग एक पोलीसवाला ड्रायव्हर तिला गाडी घेऊन MBBS ला सोडायला जायचं. म्हणजे महाराष्ट्रात 1 नंबर आलेल्या मुलीचं प्रेम त्या ड्रायव्हरवर आलं. घडलेलं सांगतोय बरं. ड्रायव्हरवर आलं. ड्रायव्हर दुसऱ्या धर्मातला, आलं प्रेम. 2 वर्ष नंतर घरात प्रकरण लक्षात आलं. आता ते SP आहे ना, तो 2 मिनिटात नीट करू शकतो. तिने चेतावणी दिली वडिलांना, जर त्या ड्रायव्हरला काही झालं तर मी आत्महत्या करेन. काय ताकद आहे त्या वडिलांमध्ये, SP. आणि मुलीला सोडणारा ड्रायव्हर, मुलीने तंबी दिली, जर त्याला काही झालं तर मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार. काय बाप करू शकतो? MBBSच्या शेवटच्या वर्षाला गेली. बाप म्हणला काय बोलावं या पोरीला, दुसऱ्या धर्मातला माणूस. आणि MBBS पूर्ण झालं आणि इंटर्नशिप मध्ये मला घर पाहायचं म्हणले. 4 वर्ष त्या मुलीचं त्या ड्रायव्हर बरोबर लफडं, पण घर बघितलं नाही. जास्त आग्रह केल्यानंतर तो घेऊन गेला घरी. घरी गेल्यानंतर त्या ड्रायव्हरला अगोदरच 2 मुलं होते. महाराष्ट्रात पहिल्या आल्या मुलीचा मूर्खपणा. त्या ड्रायव्हरला अगोदरच 2 मुलं. घरी आली, गळफास घेतला आणि आत्महत्या केली. वडिलांना काहीच बोलू शकत नाही. कशामुळं? चांगली आवड आहे का वाईट आहे? ही घडलेली घटना आहे, मी फक्त नाव सांगत नाही तुम्हाला. विठ्ठला. कसली आवड? तुमची आवड तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाते. अरे वडील आहेत ना तुमच्यासाठी कष्ट करायला, लग्न करायला. आई आहे ना तुमच्यासाठी. तुम्ही अभ्यास करा. कॉलेज ही शिकण्यासाठी आहे का प्रेम करण्यासाठी? जर केलं तर नोकरी मिळणार, शिकलं तर नोकरी मिळेल. कळतच नाहीत मुलांना. अशा हजारो घटना आपली बदलते. बरं, मेडिकलची मुलगी जरा स्टेटस तरी तिने सांभाळायला पाहिजे. ड्रायव्हर, शिपाई, आपल्या बापाच्या घरचं. आवड. आणि आंधळी झालेली माणसं आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय. आता आत्महत्या हा भाग वेगळा आहे, पण एकदा चुकला माणूस की पुन्हा तो आयुष्यात जाग्यावर येत नाही. इतकं वाईट असतो अक्षय.
आणि हाच आक्षेप भगवान बाबावर आला होता. पण चुकवला कसा? शरीराचं अंग कापलं, शरीराचं, आणि जिथं अंग कापलं तिथं तुळशी उगवली. तुळशी उगवल्या इज्जत आहे ती. आवड कशाची? परमार्थाची. अनावश्यक काय? शरीराचं पृथ्वीवर हजारो ऋषींच्या गोष्टी ऐकल्यात, विश्वामित्र असतील, सगळे असतील, पण शरीराचं अंग कापणारे महात्मे फक्त भगवान बाबा, दुसऱ्या जगात कोणी नाही. आणि मुंगूसवाड्याचं भाग्य आहे, घरातून बाहेर निघले की भगवानकडे दिसतो. किती संगत जो, आणि संगत महत्वाची, परिवर्तन महत्वाचं आहे. आता ही जी मुलं आमच्याकडे आली 60-70 मुलं, ते तुमच्या काही भागातली, विशिष्ट भागातली मुलं आली, कीर्तनकार झाले. संगतीचा परिणाम आहे. तुमच्या गावातले आले असते कीर्तनकार झाले नसते का? वय एकच आहे, आवडीचा प्रश्न आहे. आणि आवड घरातून निर्माण केली जाते, बाहेरून निर्माण केली जाते. म्हणून जिथे आवड आहे तिथं प्रेम आहे, आणि आवडीसाठी बलिदान आहे. धर्मासाठी मुस्लिम लोक बलिदान करतात, ईसाई बलिदान करतात, दान दिला जातो. आपल्या गावामध्ये आता सप्ताह आहे, 30 आणि 40 लाख रुपये खर्च होतात. लोक काहीतरी गप्पा मारतात ना, का 60 आणि 70 रन असलं काही नसतं. आपल्या भगवानगडाचा सप्ताह फार साधा आहे. मुंगूसवाड्यांच्या लोकांना फार टेन्शन येतं, काय होईल, कसं, काही होत नाही, टेन्शन घेऊन. कमी पडल्यावर मी, आपल्याला फक्त 3 गोष्टी असतात सप्ताहामध्ये, सगळ्यांनी ऐकून घ्या. एक असतो मंडप, दुसरी असते भाजी, आणि तिसरे पोस्टर. काय सप्ताह म्हणजे काय असतो? आणि आपण कुणाला नारळ सुद्धा वाटत, कळतंय? आपण कुणाला नारळ सुद्धा वाटत. जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर बुंदीवर परमार्थ करा. पैसे वाटायला भगवानगड मोकळा नाही. परिणाम काय होतो? खर्चच येत नाही. तागडगावच्या सप्ताहाचा 35 खर्च आहे. किती मोठा सप्ताह झाला तो. करायचं काय आपल्याला? नुसते भाकरी येतातच ना. आपला परिसर, आपला जो गडाचा परिसर आहे ना तुमच्या सहित, हा पृथ्वीवर एवढा चांगला परिसर नाही महाराज, एवढा चांगला परिसर आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. इतर आता माझ्या हाताखालून 15 सप्ते झाले, माझे अनुभव आहेत. आपल्याकडे सुवर्ण महोत्सव झाला आहे ना, अमृत महोत्सव. कधी भाकरी कमी पडले का आपल्या? बोला ना. आणि दुसरीकडे गेलं ना 2-3 दिवस भाकरी कमीच पडतात. ह्या दोघातला फरक काय? गडावर सप्ताह असला ना, आपल्या परिसरातून रोज भाकरी जातात, ही आपली ताकद आहे. आणि दुसरीकडे सप्ताह असला ना, एक भाकरी देतात. अन्नदानाची सवयच नाही त्या लोकांना. परिणाम काय होतो? खरा भात नाही, इज्जत राखण्याकरता बुंदी नाही तर शिरा. भाकरी कमी का पडतात? दानाची आवड नाही.
आपल्या इथं सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, भाकरी कमीच नाहीत. अरे भाजी कमी पडत नाही तर भाकरीचा तर काय विषय आला. मागे शिकलेली माणसं आली होती सुवर्ण महोत्सवच्या टायमाला, ती 3-4 हजार पोरं वाढताना बघितली. पोरं बरं का, तरुण पोर. बाया पाणी वाढतात, एक गाव पत्रवाळे उचलतं, पोरं वाढतात, स्वयंपाक चालू आहेत. आम्ही आपल्या निवांत बसलो होतो बंगल्यामध्ये. माझ्या शेजारी तो मुंबईचा माणूस, तो तास 1.5 तास बसला, नंतर बाहेर जायचा, पुन्हा माझ्याकडे यायचा. बाहेर जायचं दिवसभर तेच 12 तास. संध्याकाळी आल्यानंतर मला प्रश्न विचारतो, मला काही प्रश्न विचारायचे. म्हणून विचारतो, मित्र असतो. म्हणजे 12 तास झाले तुम्ही बंगल्यातच बसून आहेत, तिकडं काय चालतं ते माहिती आहे का? म्हणलं नाही. काय गडबड झाली का? म्हणजे गडबड झाली नाही हेच पाहत होतो की कसं चाललंय हे. इतके लोक जेवतात, इतके लोक प्रवचन कीर्तन ऐकतात, भाकरी चालू, भाजी चालू, आज तुम्ही कोणाला काही सांगत नाही. म्हणजे तू मुंबईचा आहेस, भगवान बाबाचा नाही. बाबावर जर विश्वास असला, मलाच नाही, वाढणाऱ्यालाही टेन्शन नाही आणि खाणाऱ्यालाही टेन्शन. रोज भाकरी आपल्या परिसरातून येतात, हे विशेष आहे. किती माणसं कमी पडो, हे भगवान बाबांनी दानाची सवय लावली. आणि दान करण्याकरता पुरुषांनी फार नटू नये बरं का. भाकरी तुम्ही करत नाहीत, बाया करतात भाकरी. मागे अमृत महोत्सव झाला तर आपण पुरणपोळ्या ठरल्या होत्या ना त्यावेळेस. तिथे 2-3 शिकलेले माणसं, मी ती बुंदी बंद करून यायचो. मी तिकडे गेले की बुंदी सुरू करायची. मला 2-3दा असं झालं, मी त्या थांबलो तिथं, त्या आचार्याला उठवलं, उठ तिथनं. का सुरू करतोस? नाही तुमचे लोक येतात तर सुरू करायला होतात. मग कोण कोण येतं? मी त्या सगळे शिकलेले लोक, काडीने मलम लावणारे. त्यांना म्हणलं तुम्ही बुंदी का सुरू करायला होतात? म्हणजे नाही आल्या पोळ्या तर. म्हणलं तुम्ही काही म्हणत आहे का? पोळ्या जर नाही आल्या तर मी बदनाम होईल ना. तुम्ही का बुंदी करता विनाकारण? नाही नाही पण काय आहे शास्त्री? अरे पण तुम्ही टेन्शन का घेता? हे गडाचं टेन्शन बाबा घेणारे तुम्ही कोण येडे माणसं? व त्यांना धरलं आणि खोलीमध्ये कोंडले. दुसऱ्या दिवशी 45 ट्रक पृथ्वीवर एवढ्या पोळ्या कोणी आणल्या नसतील एवढ्या आपल्या भागातल्या लोकांनी पोळ्या. आणि तुम्ही बघितलेले पोळ्या. आणि शेवटी शिल्लक राहिले, मी त्या माणसाचे होते ना बुंदी करायला लावणारे, एक ट्रॅक्टरवर बसवलं. म्हणलं एसटी स्टँडवर उभा राहून वाटायचं. बीडच्या एसटी स्टँडला ट्रॅक्टर पोळ्याचं, बोधेगावला, पाथर्डीला, सगळ्यांना कामाला लावलं. म्हणलं बायांवर विश्वास ठेवा, पुरुषावर ठेवू नका. पक्ष बदलणारे असतात ते, पण बायांचा पक्ष आणि बायांची आवड म्हणजे भगवान बाबा आहेत. परिणाम त्रासच होत नाही. माझा मुद्दा हा परिसर तसा आहे. म्हणून सप्ताह आपल्या गावामध्ये आहेत. अशी फार असं टेन्शन घेऊन जगायचं किंवा काय करायचं, एक गोष्ट नक्की आहे, कष्ट करावे लागतात. आलेल्या माणसाला तयार असलेलं जेवण वाढणं किती खर्च. तुम्ही आता सप्ताह बघितला कागडगावचा, किती खर्च आहे? 35 लाख. काही टेन्शनचं काम आहे का? आणि ते टप्प्याटप्प्याने असते. 1 वर्ष 5 लाख, दुसऱ्या वर्षी 5 लाख. आणि तुम्हाला तर अनुदान मिळालं तर मग तर काही प्रश्नच आहे त्याच्यामध्ये. बोंडाळी तुमचं सप्ताह करून जाते. म्हणून सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे, आवड ठेवा, आवड. बाबा आपोआप सोल्युशन काढतात, टेन्शन घ्यायचंच नाही. आणि सप्ताह नारळ हा मुंगूस वाड्याचा नाहीये, तो भगवान बाबाचा नारळ आहे. तो त्याच्या ताकदीने पूर्ण होणार म्हणजे होणारच. कमीच पडत नाही काही जीवनामध्ये. मी ते एवढा बिंदास असतो ना, टेन्शनच नाही. 5 वर्ष झाले गडाला वर्गणी बंद आहे. गडाचं काही लढले कोणा वाचून, काय अडलेलं बघितलं तुम्ही? कामं चालूच आहेत आपली. पंढरपूर, आळंदी हे ते ऐश्वर्य संपन्न गादी आहेत. आणि गडावर जो ब्रह्मचारी बसवतात त्याच्या मागचा हेतू असा आहे, त्याला पोरं बाळ नसले म्हणजे तो जगाचं कल्याण करू शकतो. म्हणून ब्रह्मचारी पाहिजे. पोरा बाळाचा माणूस असला ना, किती द्या येऊ द्या, पुढच्या पिढ्या आहेत. ब्रह्मचार्याला टेन्शन नसतं, उद्या काय होणार, होईल ते होईल. लग्न थोडंच करायचं राहिलेल्या पैशाचं. म्हणून
का ब्रह्मचारी ठेवला जातो? त्यांनी त्याच्याकडे आलेला पैसा त्यांनी समाजाकरता खर्च केला पाहिजे. म्हणजे यावर्षी आपली 100 मुलं आहेतच, पण बाबांची फार इच्छा असायची जी बोर्डिंगच्या बाबतीमध्ये, म्हणून 8वी 9वी 10वी नवीन परमार्थ नाही बरं का, फक्त ते कॉप्या पास करतात ते आवडत नाही. असे 20 22 25 पोरं भगवानगडावर ठेवायचे ठरवलेले आहेत, 8वी 9वी आणि पण ते बुद्धिमान पोरं, अभ्यास न करणारे नाहीत. नाही तर बाबा घरात आई बापाला जगू देत नाही, घेऊन जायला. गड आमचा शांत आहे 15 वर्षापासून, असली विचित्र मुलं नको आहे तिथं. तुमच्या भाषेमध्ये इपितर शिकले पाहिजे, अधिकारी झाले पाहिजेत, मोठे, आणि त्यांच्यामध्ये परमार्थाची, शिक्षणाची आणि निर्व्यसनीपणाची आवड निर्माण झाला पाहिजे. आणि एकदा आवड निर्माण झाली ना, आवड मरेपर्यंत जात नाही. तिसऱ्या चरणात एकदा लाचावलं ना, गोडी लागली, पैसा हातात यायला लागला, व्यापार मरेपर्यंत करतो. शिक्षणाची आवड झाली, मरेपर्यंत शिक्षण करतो. परमार्थाची आवड झाली, कितीही घरात तोटा आला, परमार्थ त्याचा बंद होत नाही. लाचावले मड गोडी लागलीशी गोडी. आवड ही गोडी निर्माण करते, आणि ती गोडी एकदा माणसाच्या जीवाला लागली की जीवनाचं कल्याण. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे एवढीच मागणी मागतात शेवटच्या. तुका म्हणे आम्ही मागावी